PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी कष्टकरी कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून कामगारांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचं काम केलं आहे। कामगार हा महत्त्वाचा घटक असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे। काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहील अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली आहे। रविवार 4 फेब्रुवारी 2024 पिंपरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रशीद अत्तार, युवा आघाडी संघटक मंत्री राहुल शिंपले, सदस्य अनिल जाधव, अरबाज सय्यद, आवेज सय्यद, ऋषिकेश भोसले, प्रतीक अधिक, अवधूत गोडसे, विशाल शिंदे, मैनुद्दीन शेख, चिराग आभार, अजिम तांबोळी, प्रतीक घोले, योगेश गायकवाड, शिवा पाटील, संतोष सोनसाळे, पियुष वाडणे, हर्ष प्रजापती, प्रतीक प्रजापती, सोमेश पवार, समद खान, पंकज मुजुमदार, विनय शेलार, सोमेश्वर खरात, वेदांत, वैभव सानप, लक्ष्मण अधिक, सैफ खान, राजेश वाल्मिकी, यश झेंडे, मुदस्सर करजळकर, सईद खान, सौरभ रणदिवे, आयान सय्यद, जनशक्ती पार्टीचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष नसीम जसीम शेख, ज्योती सूर्यवंशी, दिव्या पवार, राणी कडलक, स्वाती काळे, रोहिणी शिंदे, इंदुबाई जगताप, रेश्मा झेंडे, स्नेहा काळे, ज्योती गालफाडे, छाया शेजवळ, कुसुम कडलक, नीतू पवार, लक्ष्मी पवार, उषा गायकवाड, शशिकला कदम, कुसुम शिंगाडे, साक्षी कडलक, रमा शेजवळ, सीमा लोंढे, सुनीता जगताप, अनिल वाघमारे, जावेद शेख, लालू अरसद, ज्ञानेश्वर सदाफुले आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यांचे स्वागत माजी गृह राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे आणि पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांनी केले। यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक बाबू नायर, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष सोमनाथ शेळके, सरचिटणीस अनुप शर्मा, सेवा दलाचे प्राध्यापक किरण खाजेकर, पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर नानेकर, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, अबुबकर लांडगे, जॉर्ज मेथू उपाध्यक्ष महेश बिराजदार पाटील, वहाब शेख, मिलिंद फडतरे, बाबा शेख, हरीश डोळस, विष्णू पाटील, दीपक श्रीवास्तव, सतीश नायर, निर्मला खेरे, सीमा यादव, मेमुना शेख, सद्दाम पठाण, वसंत वावरे, ॲडव्होकेट अनिकेत रसाळ, धनाजी गावडे, शंकर ढोरे, आकाश शिंदे, भीमराव जाधव उपस्थित होते। यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम म्हणाले की कामगार शेतकरी ही देशाची खरी ताकद आहे। हे पंडित नेहरूंनी ओळखले होते। त्यांच्या ताकदीवर स्वातंत्र्यानंतर देशाला एक सक्षम बलशाली राष्ट्र म्हणून उभे केले। कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अनेक कायदे केले आहेत आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केले, परंतु केंद्रातील भाजप सरकारने या कामगारांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे। काँग्रेस पक्ष सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकरी कामगारांच्या अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, त्यांना न्याय देईल, आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास कदम यांनी यावेळी दिला। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।